मान्सून धमाका 2025 आपण पाहतोय. ऑकलंडचे ऐतिहासिक क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर कोळेगाव आणि खोनीमध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळेल रेग्युलरची. खोनी आणि कोळेगाव संघ आपण रिपोर्टिंग करायचे. त्यानंतर 40+ वाकलम 40+ विरुद्ध काठी 40+, गोलवली 40+ विरुद्ध नवापाडा 40+, त्यानंतर रेग्युलर मध्ये खंबालपाडा बी विरुद्ध उत्तर शिव, आणि त्यानंतर नावाली 40+ विरुद्ध कोपर 40+. पहिले षटक घेऊन येत असताना गोलंदाज अनुराग. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल आपण पाहतो शॉर्ट कव्हरच्या दिशेने स्वतः गोलंदाज अनुराग चेंडू फील्ड करत असताना सिंगलने खातं उघडलं ते बादलचं. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. अनुराग पुढचा बॉल. वेगवान चेंडू होता, राहुलकडे उत्तर नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. रबर बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळते वेगवान गोलंदाज बऱ्याच वेळा सरस होत असतात आणि रबर बॉल पडल्यानंतर थोडासा स्किटही होतो. अनुरागचा पुढचा बॉल. अनुरागचा बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे जजमेंट चांगला आहे. साहिल भोरे त्यामुळे चूक होणार नाहीये. पहिला धक्का लागत असताना नावाली संघाला राहुल बॅक टू द पॅव्हेलियन. आणि हीच खासियत आहे फिसिली संघाची. कॅचेस विन द मॅचेस. बऱ्याच वेळा आम्ही पाहिले या संघाला कॅचेस सुटत नाही आणि खास करून ज्यावेळी साहिलकडे झेल जातो त्यावेळी चुका तुम्हाला पाहायला मिळणार नाहीयेत. जजमेंट त्याचा चांगला होता आणि राहुलची विकेट या मॅच मध्ये भरपूर महत्वाची होती. राहुलला माघारी परतावं लागेल. राहुल या मॅच मध्ये 0 वरती बाद झालाय. 1 वरती पहिला धक्का लागत असताना नावाली संघाला, कारण 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे फास्ट क्रिकेट खेळावं लागतं फलंदाजांना सुद्धा. त्यामुळे राहुलने तोच प्रयत्न केला होता. अनुराग चांगली गोलंदाजी. या बॉलचा अनुरागचा चांगला बॉल तुम्ही पाहिला, मात्र साहिलने तितका चांगला झेल टिपलाय. यासाठी मी मगाशी उल्लेख केला अंडर-21 मध्ये पिसोली संघाची भरपूर चर्चा आहे. सर्वात जास्त स्पर्धा जिंकण्याचे विक्रमी त्यांनी केलेले आहे. नाही तर रेग्युलर फॉर्मेट मध्ये हेच खेळाडू अंडर-21 चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. संजय सारखा अनुभवी खेळाडू या संघामध्ये. नावाली संघ आपला 12 खेळाडू पाठवायचे. बॅटर कोण नाव काय? तन्मय आले बॅटिंग करण्यासाठी. अनुरागकडे वेग प्रचंड आहे. बोलण्यात गायकर यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का लागत असताना अनुराग जबरदस्त गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर वरती आपण पाहतोय बॅकफुटवर आणलंय ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या नावाली संघाला. तन्मय आल्या पावली माघारी परततोय. 1 वरती दुसरा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये. चला कोळेगाव आणि खोनी संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. या पुढची लढत असेल. मी मगाशीच उल्लेख केला की अनुरागकडे वेग प्रचंड, अचूक टप्पा आहे, व्हेरिएशन चांगलं आहे आणि त्याचा फायदा या मॅच मध्ये घेत असताना आपण पाहतोय. पहिल्याच मॅच मध्ये फक्त तुमच्याकडे वेग असून फायदा नाही, अचूक टप्पा असणं गरजेचं आहे. ज्यावेळी टॉस जिंकला पिसुलीच्या कॅप्टन लगेच सांगितलं की आम्ही फिल्डिंग करू या मॅच मध्ये. कारण ज्यावेळी तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असते त्यावेळी धावा चेस करणं तुम्ही पसंत करता. कमीत कमी धावांमध्ये रोखल्यानंतर धावा चेस करायला सोप्या जातात. डावकरण्याचे फलंदाज. अजून एक चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज. अनुरागचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समॅन नेम आकाश. आकाश आले बॅटिंग करण्यासाठी. अनुरागचा पुढचा बॉल. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेले.
तिथेही सिंगल मिळाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त 2 धावा दिल्या बघा. जबरदस्त गोलंदाजी केली अनुरागने. 2 विकेट सुद्धा घेतले त्या मॅच मध्ये. पुढची मॅच कोळेगाव विरुद्ध खोणी. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. मान्सून धमाका 2025. अनुरागचं पहिलं षटक खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. त्या स्वयं आल्यात गोलंदाजी करण्यासाठी. स्वयं सुद्धा एक चांगला गोलंदाज या टीमचा आहे. रबर बॉल क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं असेल तुमच्याकडे नियंत्रण पाहिजे. आकाशच्या बॅट मध्ये फटका चांगला, मात्र टायमिंग झालं नाही. मात्र झेल तिथे सुटलाय. अनुरागच्या हातातून झेल ड्रॉप झालाय. पहिलं षटक अनुरागने खूप चांगलं टाकलं होतं, मात्र आकाशला इथे जीवदान मिळालंय. राहुलचा झेल आपण पाहिलं तर साहिल भोईरने खूप चांगल्या पद्धतीने टिपला. फिल्डिंग म्हटलं तर नेहमीच साहिल भोईर या टीम साठी चर्चेत असतात. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती 3. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. हाय चेंडू उंच गेलाय. बादलची विकेट धोक्यात आहे आणि फलंदाज बाद होईल. 3 वरती तिसरा धक्का लागत असताना नावाली संघाला. मगाशीच उल्लेख केला कॅचेस इन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं. कोणी विरुद्ध कोळेगाव यानंतरची पुढची लढत असेल रेग्युलरची. तीन बाद 3 अशी धावसंख्या आपण पाहतोय. थोडासा अडचणीत सापडलाय तो नावाली संघ. आकाशला एक जीवदान मिळाले. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एनडी शेट बघा सामना एन्जॉय करतायत. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक जीत भोईर पंचांच्या भूमिकेत आहेत. जीत भोईर सुद्धा नेहमीच टेनिस क्रिकेट असो रबर बॉल असो नेहमीच चर्चेत असतात. आताच काही दिवसांपूर्वी एज अ आयकॉन ते नावाली संघामध्ये खेळले होते. रायगडमध्ये एक स्पर्धा आली तिथे खूप चांगला खेळ जीतने मॅच अक्षरशः खेचून काढली होती. पुढचा बॉल. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सिंगलने त्यांनी खातं उघडलंय. आकाश स्ट्राईक एंडला येत आहेत. चार ओव्हरची मॅच. पुढच्या मॅच पासून आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला येऊन थांबायचे, लक्षात घ्या बॅटिंग करणारी टीम नाही. वेगवान चेंडू आपण पाहतोय. यष्टिरक्षक बीट होत आहेत, फलंदाज बीट झाले होते. एक सिंगल इथे मिळाली आहे. 5 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. धावा येत नाहीये. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय, कारण की वाकवांचं मैदान म्हटल्यानंतर नेहमीच आम्ही धावांचा पाऊसही पाहिलेला आहे. मात्र त्याचं कारणही सांगतो की पिसिवली संघाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. ज्या प्रकारे अनुरागने गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी आपल्याला स्वयंच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागणार आहेत. आणि पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर बऱ्याचशा खेळाडूंकडे सराव नसतो, मात्र इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे डीप मध्ये आहेत, मात्र त्यांना असं वाटलं तर चौकार जाईल, मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू तिथे 2 धावा मिळाल्या. बघा बॅकअप चांगला आहे. सेकंडला फलंदाज आपण पाहतोय XYZ अजय आदी. ओके आदी आहेत. आधीला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण इथून अजूनही 2 फ्रेंच गोलंदाज पिसिवली संघाला वापरावे लागणार आहे. त्यामुळे एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. ऑन साईडला खेळायचं होतं आधीला. चेंडू उशिरा आला. बॅट अगोदर फिरली, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. षटक संपलेलं आहे.
2 षटकांचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 7 धावा आपल्याला धापल कधी पाहायला मिळतात. आदी आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे चांगली बॅटिंग करावी लागेल. अजूनही 2 षटकांचा खेळ. टेनिस क्रिकेट असो किंवा रबर बॉल क्रिकेट असो, एका षटकात कधी कधी मॅचचं समीकरण पूर्णपणे बदलू शकतो. आताच भारत इंग्लंड कसोटी सामना सुरू. एका षटकामध्ये श्रीकृष्णाच्या प्रसिद्ध कृष्णाच्या षटकाला पण 23 धावा सुद्धा पाहिल्या होत्या टेस्ट क्रिकेटमध्ये. त्यावेळी बऱ्याच वेळा चर्चा होते की प्रसिद्ध श्रीकृष्ण आपण पाहिलं तर साहिल पाटील आले गोलंदाजी करण्यासाठी. काल आकाशदीपने चांगली गोलंदाजी केली. 7 विकेट जर भारतीय संघ आज घेतोय तर नक्कीच पहिला विजय त्यांना संपादन होईल. इथे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षक संजय बीट झालेत, पंच वाईटची खून करतायत. अरविंद सरांना तुम्ही पाहतायत. 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या 9 धावा तुम्ही बघू शकाल धावफलकावरती. कोळेगाव विरुद्ध खोडी पुढची लढत असेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. 9 धावा धावफलकावरती लागले. साहिल आले गोलंदाजी करण्यासाठी. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाहीये. थोडासा बाउन्स देतात. लेग बाईचा इशारा आलाय. अरविंद सरांचा योग्य डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरिएशन चांगलं आहे साहिलकडे. थोडासा चेंडूला बाउन्स देत आहेत. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 आपल्याला पाहायला मिळते. 1-0. राहुल या मॅच मध्ये 0 वरती बाद झाले. बादली फारसा चांगला खेळ करू शकला नाही, त्यामुळे नावाली संघ थोडासा अडचणीत आहे. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये एक सिंगल मेल आणि सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करणे गरजेचे आहे, कारण की मोठे फटके येत नाहीये, त्यामुळे सिंगल डबल येणं गरजेचं आहे. धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. या मॅच मध्ये अनुरागचं षटक भरपूर काही सांगून गेलं. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट त्याने घेतल्या, 2च धावा दिल्या होत्या आणि 2 महत्वाचे विकेट त्याच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. राहुलची विकेट त्याने घेतली होती. साहिल गोलंदाजी मार्कवर. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. साहिल चांगली गोलंदाजी करतायत. मोठी फटके येत नाहीये. एकही चौकार एकही षटकार या मॅच मध्ये अजूनही आला नाहीये. धावसंख्या 11 वरती थांबले. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. अनुराग, त्यानंतर सोहम आणि आता साहिल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. फिल्डिंगचा स्टँडर्ड बघा, चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. एकच सिंगल मिळाली आहे. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 12 वरती. तिसरं षटक प्रगती पथावर असताना कोळेगाव आणि खोनी दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि हळूहळू बघा पावसाचे आगमन होत असताना एकच धाव मिळाली आकाश. 3 षटकांचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 13 धावा तुम्हाला धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. मान्सून धमाका तुम्ही पाहतायत आणि पावसाने हजेरी लावलेली आहे. हिरोमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळतंय. सुजित येत आहे शेवटच्या षटकामध्ये. वैयक्तिक पहिला आणि संघाचं 4थं शेवटचं षटक. व्हाईट बॉल +1 एकूण 2 धावा मिळतील. 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा सुजितला देण्यात आलेली आहे. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 15. रबर बॉल आहे त्यामुळे थोडंसं पहिल्याच बॉलवरती ज्यावेळी अनुराग गोलंदाजी करत होते तेव्हाच थोडीशी दुखापत संजयला झाली होती, कारण वेग प्रचंड आणि रबर बॉल बऱ्याच वेळा आपण पाहतो भरपूर वेगाने येतो. चांगला चेंडू होता.
मगाशीच उल्लेख केला, पावसाळी क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट, सध्या पिसोली संघाचाही खेळ नेहमीच चांगला राहिलेला आहे. आणि क्रिकेट असाच तर खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही टीमला तुम्हाला कमी लेखून चालत नाहीये. कोणताही संघ कधी हॅवी ठरू शकतो, कधी चांगली कामगिरी करू शकतो. आधी प्रयत्न करतायत, मात्र त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये आणि धावसंख्या अक्षरशः थांबली आहे ती 15 वरती. शेवटचं षटक मार्गस्थ असताना मान्सून धमाकामधली पहिलीच मॅच पिसोली विरुद्ध नावाली, यानंतर कोळेगाव विरुद्ध खोनी तुम्हाला मॅच पाहायला मिळणार आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी बघा, व्हेरिएशन चांगलं आहे. सुजित पहिला बॉल वाईट टाकला, त्यानंतर काय कमबॅक केलंय. पूर्णपणे शांत ठेवलंय. बॉलिंग अटॅक ज्यावेळी तुमच्याकडे चांगलं असतं त्याच वेळी तुम्ही टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेता. आणि बघा फॉलो थ्रू मध्ये सुजितने एक चांगला झेल टिपलाय. आधीची खेळ इथे समाप्त झाली आहे. पूर्णपणे अडचणीत सापडलाय तो नावाली संघ या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त 15 धावा आपल्याला धावफल कधी पाहायला. पहिला बॉल वाईट, त्यानंतर 3 डॉटचाच दबाव होता आणि त्यानंतर एक विकेट आली आधीची. शेवटचं षटक मार्गस्थ असताना मग अशीच उल्लेख केला कारण राहुलची विकेट या मॅच मध्ये भरपूर महत्वाची होती. बादल सुद्धा फारसा चांगला खेळ करू शकले नाहीयेत, त्यामुळे येणाऱ्या फलंदाजावरती थोडासा दबाव पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे 15 वरती. 40+ 6 संघ तुम्हाला आज खेळताना दिसतील. वाकण 40+ संघ सुद्धा तुम्हाला खेळताना दिसेल. अर्जुनभाई पाटील काटे यांचा 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळेल. वेग प्रचंड उत्तर नाहीये फलंदाजांकडे. डॉट बॉलची ते समाप्ती होते. पंधरा धावा फक्त बघा. 23 चेंडू आतापर्यंत फेकण्यात आलेले आणि फक्त 15 धावा पिसोलीने खर्च केलेत. हाही शॉर्ट प्लेनचा चेंडू होता, मात्र फायदा घेऊ शकले नाही आणि पहिलं सत्र इथे समाप्त झाल्या. उघ्या 15 धावांवरती रोखलंय ते पिसोली संघाने. जबरदस्त गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये. चला खोनी आणि कोळेगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे.
शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सुजितच्या एकही धाव बॅटने आली नाही, फक्त 2 धावा वाईटच्या आल्या. 1+1. साहिल पाटील आणि सोयम पाटील आपण पाहतोय सलामी जोडी. टार्गेट फारसं मोठं नाहीये, मात्र बघायचं क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर गोलंदाजी बऱ्याच वेळा आपल्याला चांगली पाहायला मिळते. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या, त्यामुळे 16 धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील. सोळाचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवापाडा 40+ संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. कृष्णा दाकीर गोलंदाज राहुलला तुम्ही पाहत. राहुल या मॅच मध्ये बॅटिंग फारशी चांगली करू शकला नाही, कारण की तो शून्यावरती बाद झाला. महत्वाची विकेट. इथेही सिंगल मेल. पिसोली संघाला माहिती आहे टार्गेट फारसं मोठं नाहीये. 16चं टार्गेट आहे, मात्र क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट छोटं नाहीये, कोणतेही टार्गेट मोठं नाहीये. जय भारत इंग्लंड कसोटी पहिला सामना पहिला कोणाला वाटलंही नव्हतं. सर्वांना असंच वाटलं भारत जिंकेल किंवा मॅच ड्रॉ होईल, मात्र शेवटच्या दिवशी 350 धावा चेस झाल्या होत्या. त्याचमुळे काल भारतीय संघाने काल लवकर डिक्लेअरही केलं नाही, त्यामुळे 600+ धावा झाल्यानंतर डिक्लेअर केलं. त्यांना माहिती इंग्लंड चे जे फलंदाज आहेत फास्ट क्रिकेट खेळतात, जरी टेस्ट क्रिकेट असेल. मात्र राहुलचा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. राहुलला माहिती आहे चांगलं षटक आलं, थोडासा दबाव निर्माण केला पिसोली संघावरती, तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो क्रिकेटमध्ये. इथे या बॅटची एज होती हलकीशी, मात्र डीप थर्डमॅन मधनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. संपूर्ण मॅचचा आपण विचार केला तर एकही चौकार पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा एकही चौकार एकही षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. इथे 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला, एकही चौकार एकही षटकार आला नाही. त्यामुळे यावरून अंदाजा लावू शकता की गोलंदाजांना मदत मिळते या खेळपट्टीवर. राहुल अष्टपैलू खेळाडू आहेत. राहुलचा पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय आणि या स्पर्धेतील पहिला षटकार येतोय. सीमारेषेच्या बाहेर आपण पाहतोय 6 धावांसाठी. 9 धावा धावफलकावरती आपल्या पाहायला मिळत आहेत. 3 सिंगल आणि त्यानंतर हा षटकार. साहिल पाटीलच्या बॅट मधून उत्तुंग षटकार आला, या स्पर्धेतील पहिला षटकार साहिलच्या नावावरती आहे. पुढचा बॉल राहुलचा. इथे मात्र चेंडू टॅप केलाय, डायरेक्ट हिट आणि फलंदाज रनआउट होतील. सोयमला माघारी परतावं लागेल. 9 वरती पहिला धक्का. थोडेसे कॅज्युअल राहिले सोयम, कदाचित सिंगल पूर्ण झाली असती. आणि यष्टेशाचे कौतुक करेल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. षटक संपलेले, षटक संपलेले. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल, दुसऱ्या चेंडूमध्ये सिंगल, तिसरा बॉल डॉट, चौथ्या चेंडूमध्ये सिंगल, 5व्या चेंडूमध्ये षटकार आणि 6व्या चेंडूवरती रनआउट. आणि स्वयं सुद्धा एक चांगला फलंदाज या टीमचा. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा स्वयंने चांगली कामगिरी केलेली. डावखुऱ्याचा बॅटर मात्र इथे 1 धाव धोक्याची ठरली या मॅच मध्ये. ऑलरेडी 9 धावा आल्या, कारण की टार्गेट फारसं मोठं नाही, त्यामुळे इथून चेंडू डॉट आला असता तरी हरकत नव्हती. मनोज आलेत बॅटिंग करण्यासाठी. व्हाईट बॉल. तन्मय आलेत गोलंदाजी करण्यासाठी. कोळेगावचे कॅप्टन इथे आलेले आहेत. कोणी टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. पहिला चेंडू वाईट तुम्हाला पाहायला मिळाला. डॉट बॉलची इथे समाप्ती होते. सिंगल मिळाली. 11 धावा झाल्यात. 5 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये पिसोली संघाला. काल उंबाड्याच्या मैदानामध्ये खूप चांगला खेळ केला तो पिसोली संघ. सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती,
मात्र सेमीफायनल मध्ये नक्कीच पराभूत झाला. नो बॉल. धावसंख्या 12. फक्त 4 धावा विजयापासून दूर आहे. म्हणजे काल ज्या प्रकारे खेळ केला तोच खेळ आजही आपल्याला पिसोली संघाचा पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. याही पुढे ही मॅच जिंकल्यानंतर 4 धावा विजयापासून दूर आहे. हाही नो बॉल आहे. मनोज थोडेसे पुढे आले होते डान्सिंग डाऊन द विकेट. मात्र चेंडूने थोडासा बाउन्स घेतला. पंचांनी हा नो बॉल घोषित केलाय. धावसंख्या 13. फक्त 3 धावा करायचे आहेत. हाही नो बॉल. 14 धावा धापलकरती. बघा हॅन्डसम पर्सनॅलिटी उमेश भोईर यांचं आगमन झालं आणि 4 धावा आलेले आहेत का. पहिला सामना जिंकत असताना जे त्या पिसोलीची मॅच लगेच होणार आहे का. हो बोलतोय तो लॉर्ड्स आहे काय बोलला हाय बोलतो. चला खोनीचे कॅप्टन लवकरात लवकर या. चला खोनी संघाची संघ एक लवकरात लवकर या. चला हर्षद ठोंबरे आलेत. आमचे खूप चांगले मित्र आहेत. पहिल्याच मॅच मध्ये पिसोली संघाने विजय संपादन केलंय. खोनी विरुद्ध कोळेगाव अशी लढत आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. पिशवी ना घे वेगळं ठेव हे बोल दादा हे बोल आलं तिथे या ना.
कमलाकर भोईर आमचे लेजंड क्रिकेटर वाकलनचे जित भोईर यांचे बंधुराज यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 4 ओव्हरची मॅच. कोळेगाव संघ टॉस विन आहे. कोळेगाव संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. Hello.